आणि शिक्षण परिषद आपण जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा तिरकेडी येथे पार पडत आहोत आणि या शिक्षण परिषदेचे मुख्य मार्गदर्शक आमच्या केंद्राचे केंद्र प्रमुख कुमारी SS पाची मॅडम, केंद्र अध्यक्ष जाधव सर, आदरणीय विश्राम सर, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षिका। तर माझा जो टॉपिक आहे आजच्या शिक्षण परिषदेचा तो आहे शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा, म्हणजे शाळेय स्पर्धा परीक्षा, बरोबर आहे। तर स्पर्धा परीक्षामध्ये शाळेय जीवनामध्ये विद्यार्थी खूप साऱ्या एक्झाम देतात, त्यापैकी या 2 एक्झाम आहेत। अशा खूप साऱ्या एक्झाम होतात, नवोदय आहे, शिष्यवृत्ती आहे, नंतर NMS एक एक्झाम आहे, NTS आहे, नंतर ओलंपियाड असते, बरोबर आहे। सैनिक शाळेमध्ये ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर सैनिक स्कूलसाठी एंट्रन्स एक्झाम असते, नंतर एक RIMC म्हणून असते, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज देहरादून साठी, म्हणजे ज्यांना सेनेमध्ये ऑफिसर बनायचे आहे त्यासाठी ते एंट्रन्स एक्झाम असते। खूप कमी जागा असतात, खूप जास्त कॉम्पिटिशन असते त्याच्यामध्ये। नंतर ओलंपियाड झाली, नंतर एक राष्ट्रीय मिलिटरी स्कूल म्हणून RMS है ना, अशा फक्त देशामध्ये 5च शाळा आहेत, त्यांच्या सुद्धा एंट्रन्स एक्झाम आपल्या शाळेय विद्यार्थ्यांच्या होतात, म्हणजे 6वी साठी आणि 9वी साठी अशा 2 गटामध्ये त्या एक्झाम होत असतात। तर मला आज शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षाबद्दल बोलायचं आहे। तर आपण सर्व आपल्या वर्गामध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये शिष्यवृत्तीचे आणि नवोदयचे क्लास घेत आहोत। तर आपली कमतरता कुठं पडत आहे ती म्हणजे तयारीमध्ये, कारण की आपल्याला आपण जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा आपण विद्यार्थ्यांना वेळ देत नाही, बरोबर आहे की? म्हणजे आता सपोज करा 5वीच्या मुलाला आपल्याला ट्रेन करायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, त्याला दिवसभर म्हणजे ऍटलीस्ट दिवसभर त्याला ते पूर्ण वर्षभर तसं राबवून घ्या आपण, जेणेकरून तो त्या सिलेबस मध्ये किंवा तो जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये तो मास्टरी हासिल करेल, बरोबर आहे। जेणेकरून त्याची अचूकता म्हणजे उत्तरामध्ये अचूकता वाढेल, त्याच्या चुका होणार नाही, कमी वेळेमध्ये तो पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकेल, बरोबर आहे। तर जर का नवोदयच्या एक्झामच्या सिलेबस बद्दल आपण गोष्ट केली तर 3 पेपर असतात, एक असते अंकगणित, एक असते भाषा आणि दुसरी असते बुद्धिमत्ता शास्त्र, बरोबर आहे। भाषाचे 20 प्रश्न असतात आणि ते 25 मार्काचे असतात, बरोबर आहे। आणि गणिताचे सुद्धा 20 प्रश्न असतात, ते सुद्धा 25 मार्काचे असतात। आणि जो बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याच्यावर जास्त वेटेज दिला जातो, 40 क्वेश्चन आणि ते 50 मार्काचे, किती 40 क्वेश्चन 50 मार्काचे, असं टोटल किती असते 80 क्वेश्चन असतात आणि ते टोटल मार्क्स होतात 100, बरोबर आहे। तर ह्या सिलेबसच्या जर का आपल्याला प्रिपरेशन विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं असेल तर आपल्याला दररोज विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस घ्यावी पडेल आणि त्यासाठी एक वेगळा शिक्षकच पाहिजे, कोच करू शकते। कारण की जर का आपण आता मी गणित विज्ञानासाठी राठोड सर भाषेसाठी आहे, आपण तेवढा वेळ देऊ नाही शकत, पण जर का आपण ठरवला तर देऊ शकतो, तिथं काही हे नाही आहे। पण त्यासाठी काय विद्यार्थी पण कसे असले पाहिजे, त्यांच्या बेसिक म्हणजे 1 ते 5 पर्यंत जो शिक्षक आहे ना तो परफेक्ट झाला पाहिजे, त्याला वाचता लिहिता आले पाहिजे, त्याला गणिती क्रिया आल्या पाहिजे सगळ्या। जर का ते येणार नाही तर खरंच त्या मुलाला प्रॉब्लेम येणार आहे, कारण की नवोदय आणि शिष्यवृत्ती हा असा एक्झाम आहे जिथं पास होऊन चालत नाही, तुम्हाला काय आणावं पडते, मेरिट मध्ये यावं पडते, बरोबर आहे। जेव्हापर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त नाही करत तेव्हापर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही, कारण की आपण जे शालेय जीवनामध्ये एक्झाम देतो तिथं आपण पास होतो आणि पुढच्या वर्गामध्ये जातो, पण ह्या जो एक्झाम असतात त्या एक्झाम मध्ये आपल्याला काय मेरिट मध्ये येणं आवश्यक असते। प्रत्येक वर्षीच्या वेगवेगळ्या कटाप असते, आपल्या गोंदिया जिल्ह्याची जर गोष्ट केली तर आपण नवोदयच्या 80 जागा असतात आणि या 80 जागा पूर्ण ग्रामीण भागासाठी असतात, असं नाही की शहरी भागासाठी असतात, पण शहरातल्या सुद्धा एक अर्बन आणि एक रुरल असे 2 भाग असतात। तर अर्बन मध्ये पण येतात, पण अर्बनच्या जो कटाप असते तो जास्त असते 20% आणि बाकीच्या 80% ना रुरलच्या असते। शासनाने जेव्हा स्कीम सुरू केली तेव्हा त्यामागचा उद्देश असा होता की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक क्वालिटी दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे, ठीक आहे। त्यासाठी आपण नवोदय आणि शिष्यवृत्ती एक्झाम दरवर्षी आपल्या शाळेमध्ये घेत असतो आणि आपले शिक्षक त्याची तयारी करत असतात। तर याच्यामध्ये त्याचे आहे की शिक्षक जेवढी मुलांची प्रॅक्टिस करवतील तेवढा विद्यार्थ्यांना फायदा होईल, नाहीतर काहीच नाही होणार आहे, कारण की खूप जास्त कॉम्पिटिशन आहे। बाहेरचं जर का आपण गोष्ट केलं तर खूप जास्त प्रायव्हेट कोचिंग क्लासेस लावतात, त्याच्यामध्ये ते दिवसभर फक्त तो सिलेबस करतात, बाकी वर्गाचा काहीच सिलेबस नाही करत नाही, फक्त ते जो 3 सब्जेक्ट्स असतात त्याच्याच अभ्यास करतात। आणि खूप म्हणजे सिलेक्शन जो क्रायटेरिया असतो तो खूप कमी असते आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये, त्यामागचं कारणच आहे की आपण तेवढा वेळ नाही देऊ शकत, कारण की प्रत्येक एक तर लिमिटेशन आहे शिक्षकांचं, आपापले शिक्षक आपापले वर्ग घेतात, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला वेळ नाही मिळत आहे। पण
वेळ ऍडजस्ट केलं तर आपण ते होऊ शकते. तर ह्या स्पर्धा घेण्यामागचं कारण काय असेल तर विद्यार्थ्यांना याचे खूप फायदे होतात, बरोबर आहे की नाही. जर का आपण स्पर्धा परीक्षा घेतल्या विद्यार्थ्यांसाठी, प्रत्येक वर्ग म्हणजे प्रत्येक विद्यार्थी जर का त्या एक्झाम मध्ये सहभागी होत असेल तर काय होणार आहे, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये आत्मविश्वास तयार होणार आहे. नंतर त्याला प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे म्हणजे त्याच्या एरर कमी होतील, अचूकता वाढेल, बरोबर आहे की नाही. नंतर त्याच्या म्हणजे जसं थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स म्हणतो, चौकीच्या बाहेरच्या तो विचार करायला प्रवृत्त होतो. नंतर असे खूप सारे फायदे आहेत. त्याच्यामध्ये अजून फायदा म्हणून यश अभ्यास, कारण की प्रत्येक एक्झाम मध्ये आपण यश प्राप्त नाही करू शकत, तर ते अभ्यास पचवायची सुद्धा शक्ती किंवा क्षमता त्या विद्यार्थ्यामध्ये तयार होते, ठीक आहे. नंतर आपण काय म्हणू शकतो, विद्यार्थ्याची वाचनाची आवड, अभ्यास करण्याची आवड किंवा मेहनत करण्याची क्षमता आहे ना, तो जास्त तास अभ्यास करते आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला नक्कीच समोरच्या जे शाळेत म्हणजे स्पर्धा एक्झाम होणार आहे म्हणजे त्याला भविष्यामध्ये जे काही एक्झाम द्यायचे आहेत भविष्यामध्ये त्या एक्झामाची प्रॅक्टिस आपण काय करत आहोत, शाळेय स्तरापासून सुरू करत आहोत. तर या सर्व परीक्षांच्या म्हणजे आपण शाळेत जीवनामध्ये जे घेत आहोत शिष्यवृत्ती आणि नवोदय याचा नेहमी ह्या विद्यार्थ्यांना समोर चालून फायदा होणार आहे, ठीक आहे. तर हे जो परीक्षा असतात याची तयारी खूप म्हणजे काय म्हणू आपण जिद्दीनेच करा पडेल आणि तो विद्यार्थी सुद्धा जिद्दीने जर का अभ्यास करत असेल तेव्हाच त्याला सिलेक्शन होऊ शकते त्याच्या, कारण की कॉम्पिटिशन खूप आहे, खूप जास्त कॉम्पिटिशन असते. नंतर शिष्यवृत्ती परीक्षा, शिष्यवृत्ती पण सेम आहे, सिलेबस लगभग किती 2 पेपर असतात, एक गणित आणि गणित सोबत असते इंग्रजी आणि मराठी आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर मराठीचे 25 प्रश्न असतात आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न असतात. जसा 150 मार्काचा पेपर असते आणि दुसरा जो पेपर असते गणित आणि इंग्रजीचा एक भाषा, ते पण सेम असते 50 आणि 25. बरोबर आहे, म्हणजे सिलेबसही जास्त असते आणि प्रश्नाची जो पातळी असते ते काठीच्या पातळी असते. जर का तुम्ही इंग्रजीचा विचार केला 5व्या वर्गाचा तेवढा लेवलच नसते आपल्या जिल्हा परिषदच्या मुलांना, तेवढा लेवलच नसते इंग्रजीचा पेपर. काही वर्ड्स मी जेव्हा पेपर बघितलो तेवढा लेवलच नसते आपल्या मुलांच्या. त्यासाठी खूप जास्त म्हणजे आधीपासून मेहनत घ्यावी पडेल आपल्याला, पहिल्या वर्गापासून. आपल्या 5व्या वर्गाच्या मुलांना लिहिता वाचता नाही असेल तर ते कसे ते इंग्रजीचे पेपर सॉल्व्ह करेल हे म्हणजे खूप कठीण आहे. तसेच गणिताच्या शिष्यवृत्तीच्या आपण गणित बघितला त्याच्या पण खूप म्हणजे कठीण अशी पातळी असते, खूप जास्त आपल्याला प्रॅक्टिस करून घ्या आपण. मराठीच्या सुद्धा तसंच आहे, मराठीमध्ये विद्यार्थ्यांना नंतर बुद्धिमत्ता जास्ती ठीक आहे, विद्यार्थी लॉजिक लावतात आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात, पण प्रॉब्लेम जाते भाषामध्ये, इंग्रजी आणि गणितामध्ये, कारण की हे नवोदय आणि हे सुद्धा काय शिष्यवृत्ती याच्यामध्ये खूप जास्त विद्यार्थ्यांना मेहनत करावी पडते. तर एवढंच आहे की नवोदय आणि शिष्यवृत्तीसाठी आपण वर्षभर जर का प्रॅक्टिस केली त्या विद्यार्थ्यांकडून तेव्हाच आपल्या जिल्हा परिषदचा विद्यार्थी समोर जाईल, कारण की आपल्या जिल्हा परिषदचा विद्यार्थी ट्युशन लावू नाही शकत, कारण की एक तर ते ग्रामीण भागामध्ये असते आणि ग्रामीण भागामध्ये तेवढ्या फॅसिलिटी नसतात. फॅसिलिटी द्यायच्या म्हणलं की तालुक्यावर, जसं मी माझ्या सीबीएसई शाळेवर मी 5व्या वर्गाचे वर्ग शिक्षक असताना माझ्या वर्गातले 2 विद्यार्थी पास झाले, आज ते नवोदयला आहेत. तर त्यामागचं कारण असं आहे की वर्षभर फक्त 1 महिना स्टार्टिंगचे 1 महिना ते शाळेत आले, नंतर ते आलेच नाही, दिवसभर खाजगी ट्युशन मध्ये बसायचे दिवसभर. आणि त्याचा फायदा असा की ते वर्गामध्ये टेस्ट व्हायच्या त्या टेस्ट मध्ये सुद्धा ते वर्ग अटेंड न करता चांगले मार्क्स घेत होते, म्हणजे त्यांचा ब्रेन कसं डेव्हलप होत होतं, ते दिवसभर तेच प्रॅक्टिस करायचे आणि त्याचा फायदा त्यांना भेटला. तर एवढंच आहे, म्हणजे खूप जास्त म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा जर का ब्रेन तसा डेव्हलप झाला तरच ते विद्यार्थी पास होऊ शकतात. तर मला आमच्या केंद्राचे केंद्र प्रमुख मॅडम यांनी बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि तुम्हा सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद.